तर बातम्या मुलुक महाराष्ट्रामध्ये बघायच्या आहेत। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मराठी एकीकरण समितीचा कबूतरखान्याविरोधी आंदोलनाचा पवित्रा, पोलिसांकडून मात्र अद्याप आंदोलनाला परवानगी नाही। कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी। तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती देणार अहवाल, कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। हायकोर्टाच्या आदेशाची कबूतरप्रेमींकडून पायमल्ली। दादरमध्ये रहिवाशांकडून इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू, नियम मोडणाऱ्यांवरती कारवाईची मागणी। धनंजय मुंडे अजूनही सरकारी बंगल्यातच, मुंबईत घर नसल्यामुळे बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण। मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात गिरगाव चौपाटीवरील घराचा उल्लेख असल्याचं समोर। मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। खालीद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची करणार मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठकांचा धडाका। राज्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेणार उपाययोजनांचा आढावा। सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक राहणार बैठकीला उपस्थित। लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल। अमोल कीर्तीकरांची मुंबई उत्तर पश्चिमची जागा चोरल्याची टीका। कुणी काय खावं यावरती बंदी घालणं योग्य नाही। 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालण्याच्या काही पालिकांच्या निर्णयावरती अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्याच्या शिवणे शिंदे पूल रस्त्यावरती वाहतूक कोंडी। वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्यामुळे वाहतुकीचं नियोजन कोलमडलं। 5 वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान सुरू होऊ शकते थेट विमान सेवा। पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांमधील अंतिम चर्चा टप्प्यात। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीकडून समन्स। बेटिंग ॲप प्रकरणी दिल्लीतील मुख्यालयात आज सुरेश रैनाची होणार चौकशी।